घारगे, लाल भोपळ्याचे घारगे. बघा कसे टम्म फुगलेले आहेत. हे बघा, याला घारगेच म्हणतात ना. लाल भोपळ्याच्या पुऱ्या वगैरे नाहीत, घारगे. कारण घारगे हे तांदूळाच्या पिठापासून असतात. की पुऱ्या म्हणजे गव्हाचं पीठ घालून जर केल्या, गूळ, लाल भोपळा आणि गव्हाचं पीठ, तर त्या पुऱ्या लाटून केलेल्या. घारगे म्हणजे तांदूळाचं पीठ मिक्स करून छान ते शिजवून मळून हाताने थापून केलेल्या ह्या ज्या पुऱ्या आहेत, याला घारगे म्हणतात. हे घारगे लाल भोपळ्याचे होतात, काकडीचे होतात आणि फणसाच्या रसाचे पण होतात. आता वडव्रत येतात ना, तेव्हा आमच्या तिकडे पहिल्या वर्षी जी काही वडव्रत भरायची असतात लग्न झाल्यावर मुलीची, तर त्याला नैवेद्याला आंबे आणि मेन म्हणजे फणसाचे घारगे नाहीत. फणसाच्या अशाच प्रकारच्या केलेल्या घारग्यांना तिकडे उंबर म्हणतात, फणसाचे उंबर. आता हे आपण याची मी रेसिपी तर टाकलीच आहे, पण याला हे असे तांदूळाच्या पिठाचे केले ना की असे खुसखुशीत होतात. हे गव्हाच्या पिठाच्या केले ना तर खुसखुशीतपणा येत नाही. म्हणजे ते थोड्याशा पुऱ्यांसारखे वेगळ्या टेक्स्चरचे येतात. म्हणजे घारगे हे असे येतात कारण हे तांदूळाच्या पिठाचे असतात. आणि हे खूप दिवस म्हणजे बाहेरसुद्धा असे 5-6 दिवस बंद डब्यात ठेवलेत ना तर खराब होत नाहीत. म्हणजे प्रवासात वगैरे न्यायला हे पदार्थ खूप छान आहे. हा पदार्थ आता हा गोडाचा आहे, गुळ वगैरे घालून केलेला आहे आपण काहीच. आणि याच्यामध्ये हा खुसखुशीतपणा येण्यासाठी एक आयडिया किंवा एक गोष्ट सांगते, युक्ती, टीप. ती म्हणजे याच्यामध्ये जेव्हा आपण भोपळ्याचा किस आणि गूळ मिक्स करतो, तर त्याच वेळेला तेल आणि किंचित मीठ टाकून झाल्यावर, गुळाच्या कुठल्याही गोड पदार्थात आपण किंचितचं मीठ टाकतो, खूप छान लागतं चवती. तर त्याच्यामध्ये आपल्या प्रमाणाच्या अंदाजाने समजा 4 वाट्या तुमचं तांदूळाचं पीठ आहे, तर अर्धी वाटी वगैरे आपला रवा असतो ना, तो रवा भाजायचा थोडासा, साधाच कढईत, गरम कढईत असा भाजायचा आणि कोमट पाणी घालायचं आणि तो शिजवून घ्यायचा. त्याची अशी थिक अशी पेस्ट करून घ्यायची रव्याची आणि ती या मिश्रणात घालायची. आणि मग तांदूळाचं पीठ आणि ते मिश्रण आणि गूळ, लाल भोपळा, जे काय तुमची काकडी असेल किसलेली, जे काय तुम्ही घालणार आहात, तर ते मिक्स करून मग करायच्या. म्हणजे असा एक प्रकारचा त्याला ठिसूळपणा येतो छानपैकी. हे बघा, क्रिस्पी खूप सुंदर लागतात. साजूक तुपासोबत खायच्या मस्तपैकी. तर ह्या काही आयडिया असतात. दुसरं म्हणजे आपण पुरी हाताने थापतो, लाटायची नाही. आणि मंडळी, याच्यावरती ना असा अधेमध्ये आपल्याला मग त्या भोपळ्याच्या किसलेल्या किसाच्या रेषा किंवा काकडी असेल तर काकडीच्या रेषा दिसतात. खूप छान दिसतं ते दिसायला सुद्धा. म्हणून ते आम्ही लाटत नाही. आम्ही कागदावर किंवा केळीच्या पानावर पूर्वी, आता इथे कुठली केळीची पानं, तर प्लॅस्टिकच्या पिशवीवर आपण थापतो. तर अशा या पुऱ्या करायच्या. पुऱ्या नाही, घारगे करायचे. पुऱ्या म्हटलं की त्या लाटायच्या आणि खूप छान लागतात. हे करून बघा सर्वांनी. दुसरं म्हणजे सांगत होते मी की पुरी किंवा घारगा आपण थापल्यावर, वडा थापल्यावर, कुठलीही गोष्ट आपण तळणीत सोडल्यावर, मग ते करंजी असो, अनारसा असो, तळणीत जेव्हा आपण सोडतो, म्हणजे कसं तळणीचं तेल तापवून घ्यायचं व्यवस्थित आणि एक त्याला स्थिर अशी फ्लेम ठेवायची, ज्योत ठेवायची. आणि त्यात आपण पुरी सोडली ना की घाईघाईने त्याला लगेचच हलवायचं नाही. म्हणजे असं त्या पुरीला आई आमची म्हणायची, दुखवू नकोस. म्हणजे ते तेलात जाऊन चांगली सेट होईपर्यंत एक काही सेकंदात ती सेट होते. आणि सेट झाली की मग तिला थोडंसं तेल उडवून किंवा थोडीशी कडेने प्रेस करून तिला उलटी पालटी करून फुगवायची असते. सांगायचा उद्देश की लगेच तिला दुखवायची नाही. अशा पद्धतीने तुम्ही करून बघा. आणि भोपळ्याच्या पुऱ्या नाही, हे घारगे आहेत कारण हे तांदूळाच्या पिठाचे आहेत. करून बघा आणि मला सांगा. हे पदार्थ केले पाहिजेत ना, हे खूप पारंपरिक आहेत. आमच्याकडे कोकणात तर वडे, घारगे हाच बेत असायचा पूर्वी. बाकीचे जिलेबी, लाडू, करंजे एका बाजूला आणि भाजणीचे वडे आणि घारगे नुसत्या गुळाचे पण होतात. पण पीठ मात्र तांदूळाचं, गूळ, पाणी, थोडासा रवा. कधी कधी आम्ही ओलं खोबरं पण मिक्सरला वाटून घालतो. हां, छान लागतं. म्हणजे फणसाचं जेव्हा आपण करतो ना, तेव्हा अगदी थोडंसं खोबरं अर्धी वाटी घातलं ना, पण ते मिक्सरला लावून की त्याची पण चव छान येते. साजूक तूप, वडे, घारगे, पांढरा भात, मसाले भात, कढी, खीर